आपण पाहतात रमाई यूट्यूब चॅनल। रमाई यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी राजू पडवळ। आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल। रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भारतातील जगात विख्यात असलेलं महाबोधी बुद्धविहार आंदोलन सुरू झालेलं आहे। जागतिक पातळीवरून हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्याचा एक भाग म्हणून पीएल लोखंडे मार्ग चेंबूर येथून लॉंग मार्च निघालेला आहे। हा लॉंग मार्च साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सुमन नगर चेंबूर या ठिकाणी येऊन विसावलेला आहे। आपण पाहतात रमाई यूट्यूब चॅनल। रमाई यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज देशभर बोधगया येथील जागतिक दर्जाचं असलेलं महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून पीएल लोखंडे मार्ग चेंबूर येथून लॉंग मार्च निघालेला आहे आणि हा लॉंग मार्च साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे उद्यान इथे समाप्त झालेला आहे। आज रमाई यूट्यूब चॅनलसाठी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत ते ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते आदरणीय आयुष्यमान आनंदजी म्हस्के सर आपणा सोबत आहेत। आपण सरांना विचारणार आहोत नक्की आंदोलन काय आहे। सर जय भीम। जय भीम। सर, देशभर महाबोधी बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू झालेलं आहे। नक्की हे आंदोलन काय आहे? तथागत भगवान बुद्ध यांना ज्या ठिकाणी बोधी साक्षात्कार झाला 2500 वर्षापूर्वीच्या त्या पवित्र स्थळी सम्राट अशोक याने एक महाविहार निर्माण केलेलं होतं। त्याच्यानंतर त्याची अनेक वेळा पडझड झाली, अनेक वेळा त्याचा जीर्णोद्धार झाला आणि ते महाविहारासाठी शिलोनवरून आलेली बनतेजी की ज्यावेळे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 1891 रोजी जन्म झाला त्याच वर्षी शिलोनवरून आलेले अनागारिक धम्मपाल यांनी बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचं सुरुवात केलेली आहे। एका दृष्टीने जर पाहिलं तर तो एक सहयोग असा म्हणता येणार नाही, परंतु ती क्रांतीची एक शृंखला आहे आणि अनागारिक धम्मपाल यांनी हे जे महाबोधी विहार आंदोलनासाठी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि त्याने आयुष्य समर्पित करण्यामध्ये तिथले त्यावेळी जे महंत होते, ब्राह्मण होते, हे त्यांना सतत विरोध करत होते। परंतु एका गोष्टीचं म्हणजे आपण खरंच कौतुक केलं पाहिजे, लोकांना माहीत झालं पाहिजे की त्यावेळेचे जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी लाईट ऑफ आशा हा ग्रंथ वाचलेला होता आणि या ग्रंथाची भगवान बुद्धाची महती माहीत असल्यामुळे त्यांनी सुद्धा भगवान बुद्धाच्या महाविहाराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ते एक प्रकारे अनागारिक धम्मपाल यांना ते प्रोटेक्शन मिळालं होतं। खऱ्या अर्थाने भारतातल्या लोकांनी त्याचा पुढाकार घ्यायला पाहिजे होता, परंतु विदेशातले इंग्लंडचे लोक अधिकारी त्यावेळेचे ब्रिटिश अधिकारी आणि शिलोनचे आलेले बनते अनागारिक धम्मपाल यांनी ते घेतलेली लिडरशिप आहे आणि या लिडरशिपला त्यांनी अनेक वर्ष तिथं सतत संघर्ष केलेला आहे। अनागारिक धम्मपाल जर म्हणतात की पुनर्जन्म जर बौद्ध धम्मात असता तर मी 25 वेळा बौद्ध धम्म पुनर्जन्म घेतला असता, जन्म घेतला असता, केवळ या महाविहाराच्या मुक्तीसाठी। कारण आपण जर पाहिलं तर भगवान बुद्धांना बोधी साक्षात्कार झालेलं जे महाविहार आहे या महाविहारामध्ये फक्त बौद्ध राष्ट्र येतात असं नाही, जगातला प्रत्येक देशातला अनेक जाती धर्माची लोक की भगवान बुद्ध काय आहेत, कारण भगवान बुद्धांचं एक स्लोगन आहे, जगाला युद्ध नको बुद्ध हवा। आणि ज्या ज्या देशावरती ज्यावेळी अत्याक्रमण होतं, ज्या देशामध्ये लढाई होते आणि त्या देशाला ज्यावेळी पश्चाताप होतो त्यावेळी ह्या स्लोगनचा अर्थ समजून घेण्यासाठी
अनेक जाती धर्माचे लोक जगातली बुद्धगयामध्ये येतात. आणि असं महाविहाराचं आंदोलन खऱ्या अर्थाने अनेक धम्मपाल यांनी जे सुरू केलेलं होतं त्या आंदोलनाला पुढे घेऊन जाण्याचं काम जर म्हणते ससुराई यांनी सुरू केलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्याला फार मोठं अनेक वर्ष त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत काय होत होतं की काही मोजकेच बनते किंवा बनते संघ त्याच्यामध्ये लिडरशिप घेत होता. परंतु या लिडरशिप मध्ये पहिल्यांदा असं होतंय की प्रत्येक देशामधले, कारण बुद्धगयामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 36 मॉनिस्ट्री आहेत, अनेक देशाच्या मॉनिस्ट्री आहेत आणि त्या मॉनिस्ट्रीच्या प्रमुखांनी याच्यामध्ये लिडरशिप घेतलेले आहे. आणि हे आंदोलन जागतिक पातळीवरचं आंदोलन आहे, फक्त बौद्ध राष्ट्र नाही तर सर्वांचा हाच प्रश्न आहे. मोदीजींना अनेक लोक विचारतात की जगामध्ये तुम्ही जाताना बुद्धाची मूर्ती घेऊन जाता, मी बुद्धाच्या भूमीतून आलो म्हणून सांगतात. परंतु ज्यावेळी त्यांचा मीडिया BBC वरून येणाऱ्या जे न्यूज असतात त्या बौद्धावरती अन्याय झालेला आहे, ख्रिश्चनावरती अन्याय झालाय, मुस्लिमावरती अन्याय झालाय. आजच्या पोझिशनला आता 2025 मध्ये आपण आहोत. 1891 ला अनागारिक धम्मपालजींनी हे आंदोलन सुरू केलं. त्यानंतर पूज्य भंते सुरेन ससाईजींनी ते आंदोलन पुढे नेलं. आता 2025 मध्ये बोधगया महाबुद्ध विहारामध्ये नक्की सिच्युएशन काय आहे? नक्की सिच्युएशन मी थोडं पाठीमागचा तुम्हाला इथं सांगतो की बुद्धगयामध्ये बिहारचे राज्यपाल, आपल्या आंबेडकरी चळवळीतले 2 नेते बिहारचे राज्यपाल झालेले. एक RD भंडारे, ते 3 वर्ष बिहारचे राज्यपाल होते. त्यांच्यानंतर रासोगोई सुद्धा 3 वर्ष बिहारचे राज्यपाल होते. यांनी सुद्धा या मुक्ती आंदोलनासाठी आपल्या परीने शासकीय ताकद वापरून त्यांनी त्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु 1949चा जो कायदा आहे तो कायदा काय म्हणतो की 1949चा कायदा हा असा आहे की तिथं वर्चस्व हे ब्राह्मणांचंच राहणार, महंतांचंच राहणार. याचं कारण म्हणजे बुद्धगयामधल्या जे 5 मूर्ती आहेत पंचवर्गीय भिक्खू, या पंचवर्गीय भिक्खूला हे काय म्हणतात की पांडव आहेत. या पांडवांच्या मूर्ती आहेत, त्या मूर्ती सह बुद्धाच्या दिसत आहेत, तरी सुद्धा त्यांनी पांडवाच्या मूर्ती म्हणून बोललेलं आहे. आणि त्याच्या बाजूला त्यांनी अतिक्रमण करून त्यांच्या 33 कोटी देवांच्या कॉर्नरला कुठं काहीतरी त्यांनी देव स्थापित केलेले. आणि वर्चस्व त्यांचं असल्यामुळे ते आपले जे काय त्या कमिटीवरती असणारे, खऱ्या अर्थाने रासोगोई यांनी याच्यासाठी फार प्रयत्न केलाय. लोकांना हा सुद्धा इथंच कळला पाहिजे. रासोगोई ज्यावेळी राज्यपाल होते त्यावेळी रासोगोईने असा निर्णय घेतला की तुमचे महंतांचे 4 कमिटीवरती असतील आणि आमच्या बौद्धांचे 4 कमिटीवरती असतील. परंतु त्यावेळी त्या बिहारचा गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असेल तो कलेक्टर मात्र त्यांनी सांगितलं होतं की तो अध्यक्ष राहील. परंतु त्यांनी मात्र रासोगोईंना ज्यावेळी ते बिहारच्या विधिमंडळामध्ये तो प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी रासोगोईंच्या नियमाला पद्धतशीर बगल देण्यात आली. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमचे 4 बौद्ध भिक्खू असतील, आमचे 4 महंत असतील, परंतु गयाचा जो कलेक्टर असेल तो मात्र हिंदू असेल आणि तो जास्तीत जास्त ब्राह्मण असेल. म्हणजे 1976 पासून 1976 ला हा जो 1949चा कायदा बदलण्याचा गवईने प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नाला कलाटणी म्हणजे शेवटी 4-4 आणि बहुमताला अध्यक्ष जो असणार तो मात्र कुठला झाला तर गया कलेक्टरचा जो ब्राह्मण असेल, सवर्ण असेल, तो मात्र कलेक्टर त्यांचा म्हणजे उच्चवर्णीयांचा असणार. याच्यामुळे ते विहार आतापर्यंत म्हणजे आपल्याला मुक्त करता आलं नाही. परंतु अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की पहिल्यांदा सगळ्या जगातली जी बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्राने याच्यामध्ये लिडरशिप घेतलेली आहे. आणि त्यांना सुद्धा आता वाटतं की बुद्धगया ही खऱ्या अर्थाने महंतांच्या, संतांच्या, ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांचा जो मिळालेला आपल्याला जे एकदम मोठं योगदान आहे त्या योगदानाला खऱ्या अर्थानं आपण भारतातल्या लोकांनी आपण पक्ष विसरलं पाहिजे, आपली संघटना विसरली पाहिजे आणि केवळ मी बौद्ध आणि बौद्ध आहे म्हणून आपण सर्वांनी पंचशिलेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आपली ताकद आता दाखवण्याची खरी गरज आहे. कारण आता नाही तर कधीच नाही. पुढची रणनीती काय असेल? आता पुढची रणनीती भारतामधून जे काय आता म्हणजे बुद्धाच्या भूमीमध्ये महाराष्ट्रातून असेल अनेक राज्यामधून लोकांचं आंदोलन सुरू व्हायला लागलंय. आणि हे आंदोलन काय होणार आहे की हे आंदोलन बुद्धगयाला मोठ्या प्रमाणामध्ये कालचक्र मैदानावरती एक मोठं असं म्हणजे जागतिक लेवलचं ते एक आंदोलन उभं राहणार आहे. आणि जागतिक लेवलच्या आंदोलनाला ते केवळ नितीश कुमारच नाही, पंतप्रधानच नाही तर भारताचे ज्यांचं वर्चस्व आहे त्यांना ते ठणकावून सांगणार आहेत की आम्हाला आता आमच्या हक्काचं महाबोधी
बुद्ध विहार ते मिळालं पाहिजे. कारण ख्रिश्चनांचे चर्च असेल तिथे ख्रिश्चनांचं वर्चस्व आहे, मुस्लिमांची मस्जिद आहे तिथे मुस्लिमांचं वर्चस्व आहे, जैनांचे मंदिर आहे तिथे जैनांचं वर्चस्व आहे. मग प्रत्येक जाती धर्माचं जर त्यांचं वर्चस्व आहे तर मग आमच्या बुद्धगयावरती दुसऱ्यांचं वर्चस्व का असावं? हा जवळजवळ 2500 वर्षाचा हा प्रश्न आहे. भगवान बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाने हे विहार निर्माण केल्यानंतर त्यांनी त्यांचं वर्चस्व जे प्रस्थापित केले त्या वर्चस्वाला खऱ्या अर्थानं आता शय देण्याची वेळ आहे. आणि शय यासाठी द्यायचं आहे की आपण बुद्धाच्या शांतीची मार्गाची माणसं आहोत, म्हणून सतत शांतीने आम्हीच सतत प्रत्येक वेळी माघार घ्यायची हे चालणार नाही. तर आम्हाला ते वर्चस्व आमचं प्रस्थापित झालं पाहिजे आणि ते महाविहार आमच्या ताब्यामध्ये आले पाहिजे. म्हणून हा कायदा मोडण्यासाठी कायदे संसदेत बनवले जातात. BT ऍक्ट म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट जो आहे 1949, जे तुम्ही सांगता 1976 पासूनचे प्रयत्न सुरू आहेत तो कायदा बदलण्यासाठी, तो ऍक्ट बदलण्यासाठी जे संसदेत बदलले जातात कायदे किंवा बनवले जातात, ते कायदा बनवण्यासाठी संसदेत असणाऱ्या बौद्ध खासदारांसाठी शिष्टमंडळ काही पाठवणार आहात का? अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण जसं हे आंदोलन सुरू झालेलं आहे तसं फक्त एकच मी जरूर नाव घेतो, आपले चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना मिळालेले फक्त 1.5 मिनिटं आहे आणि 1.5 मिनिटामध्ये त्याने हाच प्रश्न केलाय. प्रत्येक धर्माची जी त्यांची मंदिर असतील, मस्जिद असेल, काय असेल तिथं त्यांच्या लोकांचं वर्चस्व आहे. मग आमच्या बुद्धगयेवरतीच ह्यांचं सगळ्यांचं वर्चस्व का असावं? म्हणून ब्राह्मणी वर्चस्व मोडून काढलं पाहिजे असं त्यांनी ठणकावून लोक स्पीकरला ठणकावून सांगितलेलं आहे. आता एक चंद्रशेखर सांगून चालणार नाही, तर सगळ्याच बौद्ध राष्ट्रांनी आणि भारतातल्या सर्व बौद्धांनी हे भारत सरकारला ठणकावून सांगण्याची गरज आहे. आणि 1949चा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि त्या ऍक्ट मध्ये केवळ सर्वच बौद्ध धर्मीय भिक्खू असलेले अनेक कुणी असतील त्यांचं तिथं वर्चस्व झालं पाहिजे. बौद्धगयेचं महाबोधी बुद्ध विहार हे युनेस्कोनं नॅशनल हेरिटेज म्हणून जाहीर केलेलं आहे. त्यांच्याशी काही आंदोलनातले प्रतिनिधी किंवा त्या लेवलला काही आपल्या खासदारांच्या मार्फत संपर्क साधण्यात येईल का? नॅशनल लेवलला काम चालू आहे. जय बुद्धगयामध्ये एक इंटरनॅशनल जी कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीच्या वतीनं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे. ते युनोमध्ये सुद्धा त्याचा म्हणजे त्यांचा विचार मांडायचा चाललेला आहे. केवळ हे भारत सरकारवरतीच दबाव असं नाही तर संपूर्ण विश्वामधून जागतिक लेवलला हे आंदोलन आता घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय. म्हणून आपण इथे प्रत्येकाने पक्ष बाजूला ठेवून केवळ मी बौद्ध म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे जे काय म्हणजे जागतिक लेवलला एक ताकद निर्माण होते त्या ताकदीला आपण भक्कम केलं पाहिजे. ही आपल्या प्रत्येकाची बौद्धांची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम.